अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जावो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा आपल्या स्वामी महाराजांच्या कृपेने लवकरच पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्यावरती प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मंडळी, या अगोदरच मी तुम्हाला स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त कुठली सेवा करता येईल ना या संदर्भात मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. जर तुम्ही पाहिला नसेल ना तर त्याची लिंक मी या व्हिडिओमध्ये देईल, तिकडे जाऊन तुम्ही नक्की पहा. म्हणजे ज्यांना कुणाला जास्त स्वामींची सेवा करण्यासाठी वेळ नाहीये किंवा एखाद्याला वेळ असून पण ती सेवा करता येत नाही काही गोष्टींमुळे, तर अशांसाठी ना मी सोप्या स्वामींच्या सेवा ज्या थोडक्यात होतील, कमी वेळेत होतील अशा सेवांना शेअर करत असते. त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा स्वामींच्या सेवा करायला आवडत असेल तर नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. तर आता तुम्हाला मी परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की 20 मार्च रोजी आहे आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन. आता प्रकट दिन म्हटलं की वेगवेगळ्या सेवा आपण करायला सुरुवात करत असतो. आता एक सेवा ऑलरेडी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. आज सुद्धा मी 5 मिनिटात होणारी सेवा तुमच्याशी शेअर करणार आहे. आता तुमच्या जर आयुष्यामध्ये ना आर्थिक अडचणी असतील किंवा तुमची गरिबीच हटत नसेल, म्हणजे घरात पैसा आला तरी सुद्धा तो घरात टिकत नसेल आणि इतरही तुमचे काही व्यवसायाचे प्रॉब्लेम असतील, म्हणजे आर्थिक जे प्रॉब्लेम असतील ना, तर त्यासाठी आज मी ना एक सोपी सेवा सांगणार आहे. म्हणजे या सेवेने ना तुमचे आर्थिक सगळे प्रॉब्लेम संपणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये राजयोग आल्याशिवाय राहणार नाही. तर गुरुचरित्राची ही सेवा आहे. आता तुम्हाला सांगते, ही सेवा फक्त रोज 5 मिनिटं तुम्हाला करायची आहे. सकाळी, संध्याकाळी, रात्री तुम्ही कधीही करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत ही सेवा करायची नाही, कारण ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे. आता ही सेवा केल्यानंतर तुमचे सगळे आर्थिक प्रॉब्लेम संपून राजयोग 100% येणार. ही सेवा करण्या अगोदर ना आपल्याला काही छोटे छोटे नियम पाळायचे आहेत. आता सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे तुम्ही ही सेवा किती दिवस करणार आहात. म्हणजे तुम्ही ती 21 दिवस करा, तुम्ही 11 दिवस करा, तुम्ही 7 दिवस करा, तुम्ही 3 दिवस करा, कितीही दिवस तुम्हाला जशी शक्य असेल तशी करायची. पण मनोभावे करायची. जोपर्यंत ही सेवा तुम्ही करणार आहात तोपर्यंत नॉनव्हेज पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. गुरुचरित्राला अजिबातच नॉनव्हेजचा स्पर्श देखील चालत नाही. त्यामुळे घरात सुद्धा कटाक्षाने गुरुचरित्राचं वाचन करत असताना ना म्हणजे नॉनव्हेज शक्यतो नाही करायचं आणि तुम्ही तर खायचं सवालच नाही. तर हे छोटे छोटे नियम आहेत. मासिक पाळी असेल स्त्रियांच्या बाबतीत सांगायचं झालं तर तेवढे दिवस तुम्ही स्किप करायचे आहेत, म्हणजे 4-5 दिवस स्किप करायचे आणि पुन्हा चालू करायचं. तर छोटे छोटे नियम आहेत. पण आता ही सेवा करत असताना सुरुवात कशी करायची. आता ज्या दिवसापासून तुम्ही सेवा सुरुवात करणार आहात ना त्याच्या आदल्या दिवशी काय करायचं आपल्याला, एक गाय आहे ना, एक गाय आणि 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. कारण कसं होतं की एक गाय आणि 4 कुत्रे यांना जर आपण गव्हाच्या पोळीचा नैवेद्य दाखवला तर साक्षात आपण ही सेवा करणार आहे ना, तर ही सेवा दत्त महाराजांपर्यंत पोहोचत असते. म्हणजे आपली जी इच्छा आहे ना ती पूर्ण होण्याच्या मार्गावरती जाते या छोट्याशा आपल्या सेवेपासून. म्हणजे गाईला आणि कुत्र्यांना आपण जर खाऊ दिला तर तेवढ्यातच आपली सेवा म्हणजे स्वामींपर्यंत, दत्त महाराजांपर्यंत पोहोचत असते. आता ही सेवा करत असताना नियम तर तुम्हाला सांगितले, इतके सोपे नियम आहेत. पण सगळ्यात महत्वाचं, मनोभावे ही सेवा करायची. ही सेवा करत असताना आणि इतरही वेळी तुमच्या आयुष्यामध्ये कोणाविषयी द्वेष भाव तुमच्या मनामध्ये नसावा, दुजा भाव मनामध्ये नसावा. अगदी निर्मळ शुद्ध अंतःकरणाने जर आपण सेवा केल्या ना त्या आपल्या दत्त महाराजांपर्यंत ना नक्कीच पोहोचतात. आता गुरुचरित्राची ताकद तर अफाट आहे आणि सगळ्यांना माहित आहे. जर तुम्ही आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्राचं पारण केलं नसेल ना तर नक्की करून पहा. गुरुचरित्र म्हणजे आता त्याचं वर्णनच आपण करू शकत नाही. इतकी भन्नाट आणि इतकं भारी आहे ना ती, त्याच्यात इतकी भयानक आणि विशेष अशी ताकद आहे ना की आयुष्यामध्ये कितीही आपल्या प्रॉब्लेम असो, इतकं म्हणजे चांगला अनुभव देतं ना गुरुचरित्र. फक्त आपण ते निर्मळ मनाने करायला हवं आणि सगळे नियम व्यवस्थित पाळून करायला हवं. आता गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाचं वेगवेगळं महत्व आहे. आता ते देखील तुम्हाला पुढे मी सांगणार आहे, पण आजच्या पुरतं सांगते. तर तुम्हाला काय करायचं आहे, 20 मार्च पर्यंत कधीही तुम्हाला कितीही दिवसांची ही सेवा करायची असेल ना तर या सेवेला सुरुवात करण्याने सांगितल्याप्रमाणे एक गाय आणि 4 कुत्र्यांना नैवेद्य दाखवायचा गव्हाच्या पोळीचा आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला सेवेला सुरुवात करायची. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर रोजची देवपूजा करून घ्यायची. तुमच्या देवाऱ्यामध्ये स्वामींचा, दत्तगुरु महाराजांचा फोटो, प्रतिमा किंवा मूर्ती काही असेल त्याची पण पूजा करून घ्यायची आणि मग आपल्याला गुरुचरित्राची देखील पूजा करायची आहे. आणि ज्या दिवशी गुरुवार असेल ना तर ही सेवा कराल ना तर मध्ये आधी गुरुवार येते. जर गुरुवार असेल ना तर आवर्जून तुम्हाला स्वामींना अभिषेक पण करायचा आहे, त्याचबरोबर उंबरठा पूजन करायचं आहे आणि एखाद्या स्वामींच्या, दत्त महाराजांच्या मंदिरात तुम्हाला खडी साखर आणि नैवेद्य देखील ठेवायचा आहे. जर गुरुवार मध्ये आधी येत असेल तुमच्या या सेवेमध्ये तर. आता हे सोपे नियम मी तुम्हाला सांगितले.
आता तुम्हाला काय करायचंय, गुरुचरित्राच्या पोथीची पण पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर वाचनाला सुरुवात करायची. आता वाचन करत असताना काय करायचंय, आपल्याला दत्त महाराजांच्या फोटोची पूजा केली ना, त्यानंतर आपल्याला काय करायचं, एक माळ गायत्री मंत्राची जपायची आहे आणि एक माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राची जपायची आहे. आणि त्यानंतरच आपल्याला या अध्यायाला वाचन करायचं आहे. तर कुठला आहे हा अध्याय, तर हा अध्याय आहे गुरुचरित्रातील 9वा अध्याय. तर प्रत्येक अध्यायाचं वेगळं आणि अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणजे प्रत्येक अध्याय जो आहे ना गुरुचरित्रातला, तो आपल्याला काही ना काही देऊन जातोच. म्हणजे पण प्रत्येकालाच गुरुचरित्र पारण करणं शक्य नाही, तर त्यांच्यासाठी हे छोट्या छोट्या सेवा या सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये एक आमूलाग्र बदल घडवून आणतात, हे मात्र 100%. त्यामुळे काय करायचं, हा 9वा अध्याय वाचायचा. तर या 9व्या अध्यायात काय आहे असं, तर या अध्यायामध्ये ना श्रीपाद स्वामी हे म्हणजे नेहमी ना गंगेवरती स्नान करण्यासाठी जात होते आणि ते त्या गंगेच्या काठावरती रोज पाहिजे की एक धोबी जो आहे ना तो रोज कपडे धुवायचा आणि तो ना म्हणजे नियमितपणे त्यांना देखील नमस्कार करायचा, म्हणजे त्यांच्या समोर फुलं वगैरे ठेवायचा आणि अगदी मनोभावे त्यांना नमस्कार करायचा. तर मग एक दिवस ना श्रीपाद वल्लभ आहेत ना, त्या धोब्याला बोलले की तू नियमितपणे मला वंदन करतोस, माझी पूजा करतो ना, त्यामुळे तुझी भक्ती पाहून मी अगदी म्हणजे संतुष्ट झालेलो आहे आणि यापुढे पण तू जर का माझी अशीच नित्योपासना केली ना, तर तुझ्या संसाराची चिंता दूर होईल. आणि त्याप्रमाणे तो नित्यसेवा करण्यास रोज आश्रमात जायला लागला आणि रोज मग आश्रमामध्ये जाऊन तिथेही सेवा करायचा, म्हणजे झाडलूट करायचा, इतरही काही पडेल ते काम तो त्या आश्रमामध्ये करायचा. अजूनही बराच सारांश आहे, तुम्ही गुरुचरित्र तुमच्याकडे असेल तर वाचताना तुम्हाला समजणारच आहे. आणि मग श्रीपाद स्वामी सुद्धा त्यांना म्हणाले की जन्मापासून तू खूप कष्ट आणि हालापेष्टा सहन केलेले आहेत आणि त्यामुळेच तुला राजभोग मिळावा असा मी तुला आशीर्वाद देतो. आणि असा आशीर्वाद दिल्यानंतर ना जे धोबी होता ना, त्याचं म्हणजे संपूर्ण त्याची गरिबी ही नाहीशी झाली आणि त्याला राजभोग मिळाला. तर हाच एक उद्देश आहे असं नाही या थोडक्यात या अध्यायाचा. पण आपल्या म्हणजे आपण जर मनोभावे एखादी सेवा केली तर ते आपल्या देवापर्यंत, दत्तगुरु महाराजांपर्यंत नक्की पोहोचते आणि आपल्या आयुष्यातले एक एक प्रॉब्लेम आपल्या, जसं धोब्याने काहीही न सांगता महाराजांना त्याच्या मनातलं कळलं की त्याला सुद्धा राजभोगाची इच्छा आहे, तसंच आपल्या दत्तगुरु महाराजांना आपल्याही मनातले कळतं. फक्त आपलं मन तेवढं निर्मळ पाहिजे, आपली सेवा तेवढी मनोभावे पाहिजे. त्यामुळे ना तुम्हाला आता प्रकट दिनानिमित्त कुठली सेवा करायला जमणार नसेल ना, हा एक 9वा अध्याय रोज फक्त 5 मिनिटाचा वेळ देऊन वाचा, मनोभावे वाचा. काही नियम आहेत ते थोडेसे पाळा आणि तुम्हाला काही ना काही अनुभव दत्त महाराज स्वामी महाराज दिल्याशिवाय राहणार नाही. तर म्हणजे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. चला पुन्हा भेटूयात तुमच्या एका छानशा व्हिडिओ सोबत.